ठेव ठेव आधी ठेव. घे, हात सोड. हो मी वड्यासाठी किसते तू बुचका मारून खातायस. नाही येत असं खाल्लं ते काच बिघडला. नाही ठेव ठेव म्हणताय ना ठेव. घे. काही फेडशात हाय ती पापा ना कोणाक माहिती. वय आम्ही करतो ना ती सगळी पापा आणि तू पुण्य कमवतस ना. आज माहित हा ना काय हा. हो तुमची पित्र वरसून खाली येतली. आमची म्हणजे तुझी पण असत पित्रा. आज काहीतरी बोला नको हा. आज सर्व पित्री अमावस्या असा. काय गे येदासा खाल्लंय तर हय ती पित्र काय मानगुटीवर बसतली काय. छाया काय छाया छाया काय मेलेल्यांका देतास वाडी भिडी आणि जिवंत असत त्यांका उपाशी मारतलास. खुळ्यासारखा काय बोला नको हा. वाडे दाखवूचे असत त्याच्याशिवाय तुका काय खाऊक मिळतला नाही. किती वाडी दाखवचे असत. नानांका विचार ते सांगतील तुका. हा ना ना ते आपली गेलेली पित्रा सांगतली आणि अण्णांनी घालवलेली पित्रा त्यांचा काय करायचा. ती सगळी पित्रा तर अण्णांकाच माहित असतली ना. छाया तो विषय नको आता. कित्या ऐता इला म्हणून काय हला की त्याच्या सासऱ्याची कीर्ती ना अशी उदंड गावभर पसरलेली असा. त्याच्या कानावरसून गेली असतली. काय ग तू कधी ऐकत नाही काय अण्णांबद्दल काय. छायाताई कोणी काही एक सांगितलं ना तरी सासरे असत ते माझे. या इसरून चालायचं नाही. आईनू तुमका काय मदत करूची असा काय. वय ती भाजी घे आणि निवडूक लागा जरा. छाया ते का मदत कर गो. आई त्या जेवणाक मी हात लावलाय ना मदतीचो तर तुमची पित्रावरती चाळवतील. मी नाही करूचा मदत. गो असं काय. तू घे भाजी घे. आहे हम्म उपास करायला बोलवलं असता. हो नाथा वांगडा निरोप दिलाय मी. आपल्या कथा लवकर आटपूक व्हाया सगळा. हा अहो थांबा. काय खाल्लं नाही ना तुम्ही. नाही काय झालं. अहो आत्ताच अण्णांचा गडी आला होता. अण्णांच्या बायकोनी निरोप पाठवलाय. निरोप. हो त्यांनी आपल्याला दुपारी जेवायला बोलवलंय. आज काय विशेष. अगं तसंही पितृपक्षात काही करू शकत नाही. अहो त्यासाठीच बोलवलंय. आपल्याला उपासकरी म्हणून बोलवलंय. आता जोवर तिथे जात नाही ना तोवर आपण काहीच खाऊ शकत नाही. पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. निर्जळ उपास करायचे आपल्याला. बरं झालं त्यांनी लवकर सांगितलं. नाहीतर उपासकरी म्हणून दुसऱ्या जोडपाला शोधावं लागलं असतं त्यांना. ऐका ना मी काय म्हणते यातली नेमकी कोणती साडी नेसू बघा. कुमुदिनी आपण उपासकरी म्हणून चाललो. लग्न कार्याला नाही ना. माहितीये मला माहितीये. अहो म्हणून काय असंच जायचं का आपण तिथे. अण्णा नाईकांचं घर आहे ते. मोठी माणसं आहेत ती. का नेहमीप्रमाणे असंच जायचं आपल्या दारिद्र्याचं प्रदर्शन करायला. बर तुला हवी ती नेस. तुम्हाला ना काही विचारायलाच नको. अगं पांडू रे पांडू. हय गेलो पांडू. रे पांडू हय गेलो. काय कळणार नाही खय जाता. पांडू अरे घाबरलाय ना मी. घाबरलं. मी पण घाबरलोय. सुरू बरा माझा एक काम करशील काय. मागसून ना केळीची पानं तेवढी घेऊन ये. केळीची पाना. पूजा माझी. पूजा कसली रे. आता कसली पूजा. वाडे दाखवूची असं. वाडी दाखवती. आणत केळीची पानं आणतंय. अरे असंच काय चाललंस. ही सुरी घेऊन जा. हा अख्खी पाना आणू नकोस. कापून आड पाना. हा कापून आणतोय. सांभाळून आता बोट कापशील. सांभाळून हा. नाही कापणार हा, बोट. नाही. हा सांभाळून. सांभाळ. सांभाळून. इंदू इंदू इंदू. आबा आबा काय झाला. काय सर काय करतास.
हो ह्यांनी बघितल्यानंतर किती पडात. काय होत होता होऊ दे. आता काय राहुला. असं बोला नको आबा. इंदू, आज सर्व पित्री अमावासा. घरात वाडी ठेवायची तर वच्ची हट्टाक पेटला. नाही ठेवायची वाडी अजोजील हयाचा असा म्हणत राहता. का समजावून थकलंय गो. ताट तयार करता त्याची जोक वाट बघित राहता. अहो आहोस तसा ती लय प्रेम केल्यान झेल्यावर ती तरी काय करतली. एकुलतो एक झील तिचं. कळता माका सगळा कळता. बाप म्हणाल माझा खूप नुकसान झाला. पण काशीचो पण विचार करूक होयो. एका पिंडाक मिळवूक होयो. एका मुक्ती मिळाक होईला. पण नाही ऐकला वच्ची. अगे काय करायचा. बिंदू, ह्या मूळ घर असा. माझा एक ऐकशीत. तू हैसर कोणाक तरी उपवास करूक सांग. ते पान दे काशीच्या लावचा. हात जोडते एवढा कर गो. आबा हात किती जोडतास माझ्या काशीसाठी. करेन मी तेवढा. लय उपकार होते तुझे. येतोय मी. येतोय गो बिंदू. माई माई नाही आणलंय. केळीची पानं कापून आणलंय. अरे अशी काय कापलंस पाना. चुकला काय. बरा माझा आणखी एक काम करशील. हा हा करतय. उपाशी रवाचा रावशीत. उपाशी नाही काय झालं. चुकलंय काय. नको ना. भूक लागता ना. नाही रे शिक्षा नाही करणे मी तुका. नाही मी सांगेन ना तवसर उपाशी रवाचा. बाकी मी तुका पानावर खाऊक देतले. होय. म्हणजे सर्वांवांगडा पानावर बसायचा आणि जेवायचा. हा हा तुझो मान असा तो. मान. तुझी पूजा केली जाय. हा. तुका टिळू लावलं जाय. येऊ असो असो आहे सर. काशीच्या नावाचा पान तुका खाऊक दे. काशीच्या नावाचा. वय पण काय खाऊ नको. हा हा. इसरा नको. हा. वाडी दाखवली ना की देते खाऊक तुका मी. हा हा. तुझी हिंमत कशी झाली. आता सगळे पितर उपाशी मेले. त्यांका काय खाऊ घालतस. माळ घातलास तर तुझा श्राद्ध घालीन. माई ती बघ येली बघ. इलास तुम्ही. हा, बरा झाला. अहो अण्णा आज उपासकरी म्हणून तुमच्याकडे आलोय. तेवढंच पुण्य आमच्याही पदरात. येवा येवा. पांडू जा दुसरी पाना घेऊन ये. येवा. दुसरी पाना. उपाशी राहता काय खावचं नाही ना. आता फक्त येऊन दे त्यांका. काय गो सकाळी काय खुसफुस करत होतास. ऐकलंय मी. जाऊन येतय म्हणून म्हणत होते. बघ इलो तुझा सासरो. काय जातास. या काम आठवला. वय या काय तुमका आता 1760 काम आठवतील. बोला काय गेलेलास. काही नाही म्हणजे आता वाईट गावात फेरफटको मारून दिलं. वय
गावाकडे फेरफटका मारून गेलेलास की वाड्याकडे? वाड्याकडे किती जाईल मी? वय ह्यात जरा मान वर करून माझ्याकडे बघून बोला बोला. अगो का? अहो चोरी केलास ना, मग ती कबूल तरी करा. अगो माझ्याकडे काय पर्याय नाही होतो गो. तुका सांगितलंय पण तू काशीच्या लावाल वाडी ठेवूक तयार नाही होतस. पडाल वाड्यावर गेलंय, इंदूक सांगलंय पान ठेवूक. डोक्या फिरला की काय तुमचा? त्यांनी मारल्यानी त्यांच्या घरातला आम खाऊ घालतास माझ्या जिलात. अगो पण वाडी तर ठेवूक होई ना, क्रियाक्रम तर होक होई ना. क्रियाक्रम करूक माझो झील गेलेलो नाया. हयच हा तो माका भेटूक येणारा. आयव झाला तरी माझ्या जिलाच्या नावाचा पान मी त्यांका ठेवूक देणार नाही. त्यांच्या घरातलो घास माझो झील खाणार नाही. अगो वच्ची पण त्या इंदूक मी पान ठेवूक देणार नाही. घ्या बघा आत्ता जाते मी वाड्यार. अगो थांब. अगो नको असं करू. हैसर जाऊन काही इपरीत होक नको. सोडा सोडा माका. आहे थांबा ना. ओ माका जाऊन दे. तू चल आधी आत चल, घरात चल. सोडा म्हणताय ना. आहे आपण काय ते नंतर बघूया, आधी घरात चला. मी माझ्या जिलाच्या नावाचा पान नाही ठेवूक देणार. सोडा माका. पाय पडते मी तुझ्या. तू घरात चल आधी. चल तू चल. ओ माका वाड्यार जाऊ दे. अगो ऐका माका वाड्यार जाऊन दे. चल. काय तू आधी चल. चालतंय. तुम्ही खाताच ना, माहिता मला सगळं माहिता. खबरदार कोणाक बोललोस तर ना. काय ता काय नाही. तू काय होय एवढं खा. वडो खातल. घे खा. खावा खावा. पडलेला माका दितो खाव तूच का. नाही माका नाही खाऊचा. माईन सांगितल्यान मी सांगत नाही तवसर काय खाऊ नको. कित्या माई तुका मेजवानी देता. नाही काशीचं पान खाऊचा ना म्हणान. खावा घेवा घेवा. काय वय आता मागून घेवा. हा लाजा नको. लाजायचं कशासाठी? घर आपलंच आहे ना. हे बाय काय हडते मी. माई माई. काय रे पांडू? भूक लागली. माई बोलली जेक वाढतय तवसर काय खाऊ नको. टिळो लावचो. ए खुळ्या गपरव जरा. माई काशीचं पान. आहे काय म्हणतोय हो? अरे काशीसाठी उपासकारी म्हणून सांगितलं हे का. तिचा पण सगळा करूक होया ना. मूळ घर याच हा ना त्याचा. हे चांगलं केलं. नाही तुमच्या घरातला असतो त्यासाठी उपासकरी ठेवलात. अहो हे नाही केलं तर नंतर त्रास होतो त्याचा. दत्ता पांडुक पाठ दे रे. पाठ
माई मी काय नाही खाल्लंय, उपाशी रावलंय. खात आहे ना, माका खाऊक देत होता, मी विसरलंय नाही, रवलं उपाशी. शानो पांडू, बस. बसू. टिळू माई, टिळू 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 माई माई. दत्तभाऊ पाय खेचतोय. याला गपराव. नको नको दत्तभाऊ. अरे पाय नाही खेचणार, मग हे? तुझ्या पाया पडता तो. दत्तभाऊ पाय पडतो. सर दत्तभाऊ नको नको. गपराव आता मेल्या. दत्तभाऊ मी पान आणलंय तुझ्यासाठी. दत्तभाऊनी टिळू लावल्याने मग हे पाय पडले. हा खा. हा खाली खाली पाडू नको. माई पाटावर बसून जेवू येत नाही. दत्ता पाठ काढ रे त्याचो. दत्तभाऊ आता जेव. आता होता. किरा दत्तभाऊ. खीर. वडो. अण्णा दत्तभाऊंनी लावल्याने खबरदार इलस्टार. तुम्ही जाओ, त्यांना वाढ. जेवा जेवा. मी बोलू का त्यांच्याशी? जाऊन दे. दारुगडा शोभा, दारुगड गो. आबा कावळं आरडता हो. अरे बाबा जा, तिकडे वाड्यावर जा. तुझ्या लावाल थेट वाडी काढलेली. अरे अण्णा, अण्णा. काय झाला? नाही काही नाही. झाला जेवण? हो हो. अण्णा ते का काय? आज सर्व पित्री अमावस्या आहे. मग हे? आज पितरांची आठवण काढतात, म्हणजे त्यांना त्रास होत नाही. काशी हल्लीच गेलाय, तर माईंनी त्याच्यासाठी आज उपासकरी ठेवला, म्हणजे घराच्या भल्यासाठी. आणि तुम्ही पांडूला असं अण्णांनी मारल्याने, नाक लावल्याने अण्णांनी.
अशा प्रसंगी रागाला आवर घाला अण्णा. नाही, तुम्ही जर त्यांना घास दिला नाही तर ते स्वतःच स्वतःचा घास घेतील. भूक लागली हा? हा, लागली आहे ना? हा? घे, घास घे तुझो. घास घे तुझो. घे, खाऊ खाऊ खाऊ. भूक लागली आहे ना? मग घे घास. घे घे, घास घे तुझो. घे घे. घास घे तुझो. घास घे.